की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। तरंगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। करतो मायबाप येणाऱ्या काळामध्ये आपला अंतर्गत राजकारण खरंच बाजूला ठेवा. आपलं या ठिकाणी हेवदावा असतील, पाटील की असेल, कुणाची वतनदारी असेल, बाजूला ठेवा आणि या मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी मनोजदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा अशी कळकळीची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मुंबई जायचंय, मुंबई जायचं पण आपल्याला पहिल्यांदा एक गेलं पाहिजे. गेलं की प्रत्येकानं आपापल्या गावात जायचंय. आपापल्या गावात कमीत कमी एका गाडीचं नियोजन करायचंय. शेजार पाजारचे जे गाव आहेत त्या तिथं जावं तुम्ही, तिथून त्या एक एक गाडीचं नियोजन करा. असा जिल्हा आहे आणि तुळजाभवानीच्या आशीर्वादानं मनोजदादाच्या संघर्षानं आपल्या सगळ्यांच्या साथीनं आपण मराठा आरक्षणाची लढाई जिंकणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा. लड़ेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे. लड़ेंगे जीतेंगे, हम. फोन करून आपण सांगितलं की आपापल्या गावातल्या 10 स्वयंसेवकांची यादी घेऊन या. आज काही जणांच्या अडचणी असल्या तरी 25 तारखेला तुला काही निर्णय काल परवा निर्णय मित्रांनो, आपल्या जिल्ह्यामध्ये ओमवासे नावाचे कलेक्टर होते, त्यांनी शेवटच्या 8 दिवसामध्ये एक खेळी केली मित्रांनो. 8 दिवसात व्हॅलिडिटी ऑफिसरच्या मीटिंग घेतल्या, इतर मीटिंग घेतल्या आणि सांगितलं कुणबी रेकॉर्ड थोडं व्यवस्थित तपासून घ्या, कारण त्या ठिकाणी कुठंतरी फॉल्स होण्याची शक्यता आहे. आणि त्यावेळेस पासून आपल्या व्हॅलिडिटी जे आहेत ते रोखल्या गेल्या. 8 महिने झाला आपला तो कार्यक्रम केला बरोबर आपल्या मराठा समाजाच्या आणि सर्वांनी मोठ्या ताकदीने वकील आपले बांधव आहेत, डॉक्टर आहेत आणि सगळ्या राजकीय प्रतिनिधीला कोण करायचे चला 29च्या बैठकीला पक्षाच्या जातो इकडे काही सगळ्यांनी यादी जे आणले त्यांनी यादी जमा करा. सगळ्यांचं तिकीट प्रत्येक वेळेस आपल्या लोकांच्या इथले जास्त ही करू आणि प्रत्येक वेळेस जायचं आपल्या ही किंमत संतोष देशमुख जे आपण मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये आपले जमलेले पैसे
फक्त एकच कंटिन्यू ठेवा जेवढं जमाना रोज अपडेट आज ओके ओके नेमकं काय नियोजन होतं? जय शिवराय. आज सकल मराठा समाज धाराशिव तालुका बैठक घेण्यात आली आणि बैठकीत येणाऱ्या 29 जूनचं नियोजन करण्यात आलेलं आहे. 29 जूनला प्रत्येक गावातून एक गाडी आणि 10 स्वयंसेवक अशी प्रत्येक गावातली एक गाडी आणि त्यांच्याबरोबर 29 ऑगस्टला जाण्यासाठी 10 स्वयंसेवकाची यादी असं पूर्ण तालुक्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि पूर्ण तालुक्यावाईज 120 गावातील मराठा सेवक आज 25 जून रोजी धाराशिव सकल मराठा समाज ऑफिसमध्ये आलेले होते आणि सर्वांनी मिळून एकच शपथ वाहिली आहे की गेल्या वेळेस मुंबईला जसं माघारी आलो आपण तसं न करता 29 ऑगस्टला जाण्यासाठी पूर्ण तयारीशी जायचंय आणि येताना आपण आरक्षणच घेऊन माघारी यायचंय असा संकल्प सर्व मराठा समाजाने केलेला आहे. तसेच त्याबरोबर पूर्ण तालुक्यागणीस पूर्ण गावोगाव जाऊन जसं 10 जूनचं नियोजन बैठकीच केलेलं होतं त्याचप्रमाणे 29 ऑगस्टला चलो मुंबईचा नारा देऊन पूर्ण महाराष्ट्रातून करोडोवर लोक समाज हा मुंबईत दाखल होणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी सकल मराठा समाज धाराशिव पूर्ण ताकदीनिशी पूर्ण धाराशिव जिल्हाभर नियोजन बैठका घेऊन 29 जूनला व त्यानंतर 29 ऑगस्टचे मुंबईचे नियोजन करण्याच्या तयारीस लागलेला आहे. माझ्याकडे करतो मी. धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यामागचं काय प्रयोजन होतं? गेल्या 2 वर्षापासून सातत्यानं संघर्ष होता. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे आणि ही लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे. 29 जूनला मनोजदादांनी सांगितलं की राज्यव्यापी आपल्याला बैठक घ्यायची. त्या राज्यव्यापी बैठकीच्या नियोजनासाठी आज सकल मराठा समाज धाराशिव जिल्हाभरात तालुकाभरात बैठक आहे. आज धाराशिव तालुक्याची बी आम्ही छत्रपती भवन येथे बैठक आयोजित केली होती. तुम्हाला सांगतो जरांगे पाटलाच्या मागे धाराशिव जिल्हा पहिल्यापासूनच आहे. काल फक्त एक मेसेज टाकला तर अख्ख्या गावातले प्रत्येक गावातला मराठी सेवक आज बैठकीला उपस्थित होता. त्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो येत्या 29 जूनच्या बैठकीला धाराशिव तालुक्यातील प्रत्येक गावातील गाडी प्रत्येक गावातला मराठा सेवक या अंतरवलीला येणार आहे आणि या आरक्षणाची विजय यात्रा निघाल्याशिवाय हा मराठा शांत बसला नाही. 29 जूनच्या राज्यव्यापी बैठकीत निर्धार करणार आहोत आम्ही सर्वजण. मुंबईला 29 ऑगस्टला जाताना प्रत्येक गावातून कमीत कमी 4-5 गाड्या निघणार आहेत धाराशिव तालुक्यातून आणि त्या नियोजनानं आम्ही या धाराशिव तालुक्यातून निघणार आहोत. 29 जूनची राज्यव्यापी बैठक ही अतिशय मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटलाच्या मागे धाराशिव जिल्हा कायमस्वरूपी उभा आहे आणि उभा राहील हे आम्ही या 29 तारखेला दाखवून देऊ. आजच्या बैठकीत हैदराबाद गॅजेट असेल, मराठा कुणबी एक आहे, या जी अंमलबजावणी असेल, या विविध मागण्यासाठी सरकारला वारंवार आम्ही विनंती केलेली आहे. पण आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही त्या तर 29 जूनच्या जो आदेश मनोजदादाचा येईल त्या आदेशाची आम्ही अंमलबजावणी करून संबंध धाराशिव जिल्हा हा मनोजदादाच्या पाठीशी कमीतपणे उभा. पण आज काय ठरलं तुमचं बैठक? कशासाठी नियोजन आयोजित केली ती बैठक? आज बैठक प्रत्येक गावातनं एक स्वयंसेवक लागणार आम्हाला 10-10 जण मुंबईच्या नियोजनासाठी. ती यादी आम्ही मागून घेतली आहे. प्रत्येक तालुक्याची 120 गावाची यादी आज आमच्याकडे पोच झालेली आहे आणि राज्यव्यापी बैठकीला व्यापक स्वरूप यावं आणि प्रत्येक गावातनं गाडी निघावी यासाठी आम्ही नियोजनासाठी आज बैठक घेतली. आज बैठकीला किती गावातून किती उपस्थित प्रतिनिधी? प्रत्येक गावातनं जेव्हा आम्ही मराठा सेवक निरोप पोहोचवण्यासाठी नेमलेला आहे प्रत्येक गावातला मराठा सेवक आज बैठकीला उपस्थित होता आणि तो आज आपापल्या गावात जाऊन बैठक घेऊन 29ची तयारी करणार. एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की लड़ेंगे जीतेंगे हम सब, लड़ेंगे जीतेंगे हम सब.